नमस्कार. नगरपंचायत बेसा पिंपळा यांच्या नेतृत्वात या भागाचा खूप झपाट्याने विकास झाला. आज या ठिकाणी आपण या नगरपंचायतीचा पहिला वर्धापन दिन सोहळा साजरा करतो आहोत. आपले सन्माननीय अतिथी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. कामठी विधानसभा क्षेत्राचे आमदार माननीय टेकचंदजी सावरकर आणि त्यांच्याबरोबर इतर अनेक मान्यवर मंचावर उपस्थित आहेत. आपण या उद्घाटन सोहळ्याला सुरुवात करूया. मी सन्माननीय आमदारांना विनंती करते त्यांनी आपल्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी. छत्रपती शिवाजी महाराजांची अप्रतिम अशी मूर्ती आणि पुष्पगुच्छ देऊन सन्माननीय आमदार ज्या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी आपण सगळे उत्सुक आहात, ज्या गायकांची गाणी ऐकण्यासाठी आपण सगळे इथे आलेले आहात, ते माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो आहोत. आणि केतकी आणि अनिरुद्ध या दोघांनीही काही खास गाणी आपल्या आवडीची आपल्यासाठी निवडलेली आहेत आणि ते इथे सादर करणार आहेत. या औपचारिक कार्यक्रमानंतर लगेचच गाण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. माननीय आमदार टेकचंदजी सावरकर आणि माननीय प्रशासक भारत नंदनवार यांच्या हस्ते या दोघांचे स्वागत होते. अनिरुद्ध जोशी यांचे स्वागत होते. बेसा पिंपळा नगरपंचायत आघाडीवर आहे आणि त्याचं कारण आहे माननीय भारत नंदनवार यांनी घेतलेले अथक प्रयास आणि परिश्रम. तूने क्या कर डाला, मर गई मैं, मिट गई मैं, तेरी हारी हो गई मैं, तेरी दीवानी दीवानी, तेरी दीवानी दीवानी. इस बार चला तू क्या पाया नहीं खात्री असते की आपण सगळं नेट करून ठेवणार. बाय द वे आय जस्ट रिअलाइज की जितकी मंडळी इथे बसून ऐकतात तेवढीच मंडळी इथे सगळे बाल्कनी आणि खिडक्यांमधून ऐकतात. सो हॅलो तुम्हा सगळ्यांना पण एकदा जोरदार टाळं होऊन जाऊ दे त्या कलाकारांसाठी. पाऊस आल्यामुळे तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोन मध्ये बसून ऐकताय, बट यू आर हिअर नॉनदलेस अँड वी आर व्हेरी थँकफुल. वन्स अगेन कॅन वी पुट युअर हँड्स टुगेदर फॉर अनिरुद्ध जोशी. पुन्हा एकदा अनिरुद्धला मंचावर आमंत्रित करूया. पंचायत बेसा आणि पिंपळा वर्धापन दिन सोहळा
तो आज साजरा होतो आहे. 3 दिवसीय वर्धापन दिन सोहळा आहे. आजचं जे सादरीकरण जे आहे केतकी माटेगावकर आणि अनिरुद्ध जोशी यांचं गायनाचा लाईव्ह कॉन्सर्ट होता. तर आपल्यासोबत जे आहेत ते म्हणजे प्रशासक जे आहेत आपल्या ग्रामपंचायतचे, त्यांचं नाव आहे भारत नंदनवान सर. सर, सर्वप्रथम तर तुम्हाला शुभेच्छा की एक शहरात शहरीकरण झालेलं आहे, याचं मिलन झालेलं आहे, शहरात आलेलं आहे. आता बेसा पिपळा हे नगर परिषद म्हणून आता संबोधण्यात येत आहे. 1 वर्ष झालेलं आहे. त्यात दिमागदार सोहळा तुम्ही घेऊन आले आहात. तर काय सांगाल या महोत्सवाबद्दल? सर्वप्रथम बेसा पिपळा नगरवासियांना या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1 वर्ष आज झालेलं आहे जे नगरपंचायत स्थापन झाली. पहिले ही ग्रामपंचायत होती. बेसा, बेलतरोडी आणि पिपळा घोगली अशा 2 वेगवेगळ्या ग्रामपंचायतीची मिळून एक नगरपंचायत झालेली आहे. या घटनेला आता 1 वर्ष झालेलं आहे. या वर्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपण या कार्यक्रम 3 दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन जे करण्यात आलेलं आहे त्यापैकी आज केतकी माटेगावकर आणि अनिरुद्ध जोशी यांनी अप्रतिम सादरीकरण या ठिकाणी सादर केलेलं आहे. काही वेळ पावसाचा व्यत्यय आला तरीसुद्धा लोकांचा उत्साह हा भरभरून वाहत होता आणि त्यानंतरही पावसाला न जुमानताही लोक इथे थांबलेले होते आणि त्यांनी पुरेपूर कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. आणि शेवटी जाताना लोकांच्या काही प्रतिक्रिया आम्हाला कळल्या की कार्यक्रम खूपच सुंदर झाला. असेच आता पुढचे 2 दिवस आपला कार्यक्रम होईल. उद्या संक्रांती क्वीन आणि हळदी कुंकूचा कार्यक्रम, त्याच्यानंतर धमाल कॉमेडी आपण आयोजित केलेली आहे. आणि परवा संध्याकाळी स्वामी समर्थांचं महानाट्य आपण आयोजित केलेलं आहे. त्यासुद्धा कार्यक्रमाचा लोकांनी भरपूर लाभ घ्यावा, या कार्यक्रमाला हजेरी लावावी अशी मी नगरपंचायत बेसा पिपळातर्फे एक आवाहन करतो. धन्यवाद. नागपूर हे आता संत्रा नगरीसोबत सांस्कृतिक नगरी पण होत आहे. दरवर्षी सांस्कृतिक महोत्सव होत असतात. यावेळेस आपल्या नगर परिषदेच्या मार्फत याची सुरुवात झालेली आहे, पहिला वेळेला आहे. तर मी शुभेच्छा देईल की पुढेही हे कार्यक्रम असेच होत राहो. नक्कीच, शुभेच्छा तुम्हाला. नक्कीच यापुढेही आपण दरवर्षी कार्यक्रमाचं आयोजन करणार आहे. यावेळेस आमचं पहिलं वर्ष आहे, त्यामुळे ज्या प्रमाणात होऊ शकते त्या प्रमाणात प्रयत्न केले. यावेळेस पुढच्या वेळेस याच्यापेक्षा जास्त चांगल्या प्रमाणात आपण प्रयत्न करणार. धन्यवाद सर. धन्यवाद.